देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी नाशिक गुन्हे शाखा युनिट 2ने इंदिरानगर परिसरातून एका संशयित शिकाऊ डॉक्टरला ताब्यात घेतलंय। शुभम खैरनार, वय 30, मूळ गाव गंगाधरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक असं संशयिताचं नाव असून तो BMSचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे। CBI आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आलाय। तपासात फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। ही प्रत हरियाणामध्ये पोहोचल्यानंतर तिथे तिचे 10 संच तयार करण्यात आले। यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर आणि राजस्थान या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर समाधान हिरे, उपनिरीक्षक संजय सानप, मनोहर शिंदे, नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले तसेच पथकानं खासगी वाहनातून संशयिताचा शोध सुरू केला होता। इंदिरानगर, सुचितानगर परिसरातील मारुती मंदिराजवळ हा संशयित आढळून आला। ओळख लपवण्यासाठी त्यानं टक्कल केलं होतं, मात्र शरीरयष्टी आणि हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं स्वतःचं खरं नाव सांगितलं। यानंतर त्याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेचे 4 सदस्यीय पथक मंगळवारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी संशयिताची चौकशी करून पुढील तपासासाठी त्याचा ताबा घेतलाय। पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेल्या नीट परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र पूर्वीचीच राहणार असून नव्यानं नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्टही केलं। नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून परीक्षार्थींना नवे प्रवेशपत्र देण्यात येणार आहे। या प्रकरणातील संशयित शुभम खैरनार या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून तो मध्य प्रदेशमधील सिहोर येथील वैद्यकीय महाविद्यालयात BMSचं 2ऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। शुभम हा मूळ नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथील रहिवासी असून त्याचे वडील देखील डॉक्टर असल्यानं त्यांचा दवाखाना गंगाधरी या गावी असल्याचं समजतंय। त्यांच्या मोठ्या भावाचं मेडिकल दुकान आहे तर आई गृहिणी आहे। दरम्यान संशयित शुभम खैरनार याला रात्री उशिरापर्यंत केंद्रीय तपास पथकाच्या समोर चौकशीसाठी उभं करण्यात आलं। यानंतर रात्री उशिरापर्यंत संशयित खैरनारची चौकशी करून पुढील तपासासाठी त्याला केंद्रीय तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आलंय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।